त्यानंतर बघा पुढली एक मोठी बातमी। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर विजय झालेले आहेत। महायुतीच्या अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। पुढला एक विजय आपल्याला येतोय, पुढला एक निकाल समोर आलेला आहे। भंडारा गोंदियामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे। महायुतीनं बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अविनाश ब्राह्मणकर विजय झालेले आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, दुसरा निकाल समोर येतोय आणि दुसऱ्या निकालामध्ये सुद्धा महायुतीनंच बाजी मारलेली आहे। अविनाश ब्राह्मणकर हे महायुतीचे उमेदवार आहेत, भाजपचे नेते आहेत, त्यांचा विजय झालेला आहे। या ठिकाणी काँग्रेसनं समर्थन केलेले नरेश ईश्वरकर यांचा पराभव झालेला आहे, तर अपक्ष उमेदवार सचिन कुंभलकर यांना सुद्धा पराभवाचा सामना करायला लागला आहे। त्यामुळे दुसरा निकाल जो आलेला आहे तो सुद्धा भाजपच्या आणि महायुतीच्या बाजूने आलेला आहे, महाविकास आघाडीच्या विरोधात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अपक्ष उमेदवार जे आहेत भंडाऱ्यामधले नरेश ईश्वरकर यांना 102 मतं पडलेली आहेत, तर भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मतं घेत त्यांनी विजय मिळवलेला आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रवीण तांडेल आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय महायुतीनं बाजी मारलेली आहे। नक्कीच महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। त्यांना 304 मतं मिळाले, तर काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 152 मतं मिळाली, तर एक मत अवैध ठरलेलं आहे। एकंदरीतच ग्राउंड लेवलवर पाहिलं तर भाजपचा संख्याबळ हा प्रबळ होता आणि त्यामुळे भाजपचा विजय होईल असं निश्चित मानलं जात होता। मात्र कुठंतरी काँग्रेसने आपला उमेदवार विड्रॉल घेतला होता आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता आणि काँग्रेसचे मतं त्याला मिळणार आणि इतर भाजपचे मतं फुटतील अशी सुद्धा शंका काँग्रेसने व्यक्त केली होती। मात्र काही पाहायला आपल्याला जास्त काही मिळालं नाही, त्यामुळे या ठिकाणी भाजपचा विजय झालेला आहे। आता भाजपच्या गोटामध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी काँग्रेसचा स्वतःच्या पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे काहीसा फटका बसलाय असं वाटतंय तुम्हाला? नाही, काँग्रेसला असं काही फटका बसलेला नाही। काँग्रेसचे जे 120 मतदार होते त्यापैकी त्यांनी बऱ्याचपैकी 152 मतं घेतली आहे। त्यामुळे उलट भाजप किंवा इतर राष्ट्रवादीचे मतं फुटली का हा खरा संशयाचा विषय आहे। अगदी प्रवीण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय 2 निकाल आलेले आहेत। आताचा निकाल आलेला आहे भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत, 304 मतं घेऊन ते विजयी झालेले आहेत, तर काँग्रेसनं पाठिंबा दिलेल्या नरेश ईश्वरकर यांना 152 मतं